राजगुरुनगर तालुक्याच्या सीमेवरील गावामध्ये अनेक वर्षांपासून विकास झाला नाहीये। याबाबत या विभागाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार सुरेश गोरे यांनी या भागाची वाताहत केल्याचा गंभीर आरोप माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केलाय। शिरूरमधील राजगुरुनगर तालुक्याच्या सीमेवर गावातील शेतकऱ्यांनी आपल्या भागाचा विकास होईल या भावनेमधनं आपल्या जमिनी दिल्या, मात्र तब्बल 13 वर्षांमध्ये या भागामध्ये विकास होऊ शकलेला नाहीये। या भागामध्ये होऊ घातलेले विमानतळ दुसरीकडेच गेलाय। रेल्वे मार्गाबाबत संभ्रम आहे, शेतीसाठी पाणी मिळत होतं तेही मिळत नाहीये, तर किमान या भागातील रस्ते चांगले असतील, मात्र या अपेक्षांना तडा गेलाय। या भागातील पाबळ, निमगाव आणि कनेरसर या 3 मोठ्या तीर्थक्षेत्राला येणारे लाखो भाविक वाहतूक कोंडीमुळे हैराण होत आहेत। या भागातील लोकप्रतिनिधी याच मुद्द्यावर मते घेत असताना सध्या मूग गिळून बसलेत। यामागे राजकारणाचा तर भाग नाही ना, याचा C24 तास प्रतिनिधीने घेतलेला हा मागोवा। शिरूर तालुक्याच्या सीमेवरील विमानतळ रद्द झाले। रेल्वे मार्गाबाबतही संभ्रम अवस्था आहे। शासनाचं पाणीही मिळत नाही, तर रस्त्याची दुर्दशा झाली आहे। शिवाय लाखो भाविकांना वाहन कोंडीचा त्रास सहन करावा लागतो तो वेगळाच। त्यामुळे या भागातील नागरिकांची भ्रमनिराशा झाली आहे। याबाबत येथील जमीन दिलेल्या शेतकऱ्यांची व भाविकांची कडवट प्रतिक्रिया येत असून या पार्श्वभूमीवर येथील विकास कामाला राजकारणामुळे खळीत बसली नाही ना, असा प्रश्न निर्माण होतो। याचा C24 तासनी घेतलेला मागोवा खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याशी केलेली बातचीत फक्त C24 तासवर। याबाबत या विभागाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार सुरेश गोरे यांनीच या भागाची वाताहत केल्याचा आरोप माजी आमदार आणि SEZचे पुरस्कर्ते दिलीप मोहिते यांनी केलाय। ऐकूयात ते त्यांच्या शब्दात नेमकं काय म्हणालेत। रस्त्यांचे काम का रखडले याबाबत माहिती दिली आहे। कनेरसर आणि या परिसरामध्ये त्या काळामध्ये ECZ व्हावा या विचाराचा मी होतो, पण या परिसरातल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं। खरं म्हणजे माळरानावर या ठिकाणी कंपन्या व्हाव्यात, या परिसरातल्या लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा, आणि जर ECZ या परिसरामध्ये झालं तर या परिसरातले रस्ते ECZच्या माध्यमातून चांगले होतील अशा प्रकारची भूमिका आमची त्या काळामध्ये होती। आणि म्हणून आम्ही ECZला विरोध करत नव्हतो, पण काही ठराविक मंडळी त्याच्यामध्ये विरोध करत होती। ज्यावेळेला ECZ या परिसरामध्ये काही भागामध्ये आला, त्यामुळं हा जो पाबळ रोड ज्याला म्हटलं जातं, हा राजगुरुनगरपासून तर आज जिथपर्यंत ECZची हद्द आहे तिथपर्यंत त्याचं रुंदीकरण झालं। रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीत झाला, पोटातलं पाणीसुद्धा आलत नाही। परंतु गोगावली वस्तीपासून 2 किलोमीटरचा राहिलेला कनेरसरचा हा MI देवीपर्यंतचा रस्ता हाही होण्याची नितांत गरज होती, आणि तशा प्रकारची विनंती आम्ही डॉक्टर बाबासाहेब कल्याणीला आम्ही त्या ठिकाणी केली। त्यांनी आश्वासनही आम्हाला त्या काळामध्ये दिलं होतं। विमानतळ जाण्यामागे खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आहेत। मग त्याचे अंतर्गत रस्ते असतील, त्याला जोडणारे रस्ते असतील, हे रस्ते त्यांनी करण्याची नितांत गरज होती, ती या परिसरामध्ये केली नाही। आणि त्या काळामध्ये खासदार साहेब असतील, या भागातले काही नेते मंडळी असतील, यांनी या ठिकाणी विरोध केला, आणि हा ECZ नको, या परिसरामध्ये त्या काळामध्ये एअरपोर्ट व्हायचं होतं, विमानतळ व्हायचं होतं। त्या संदर्भामध्ये सरकारची ती जागा होती, लोकांचा विरोधही त्या फारसा नव्हता। मग विमानतळ या परिसरामधनं का गेलं त्याचं उत्तर खासदारांनी दिलं पाहिजे। या परिसरामधनं रेल्वे जाणार होती, ती रेल्वे आता नेमकी कुठनं जाणार आहे याचंही उत्तर खासदार साहेब देत नाही। आणि खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये जे अनेक प्रकल्प होते, मग MIDC असेल, ECZ असेल, या सगळ्याला विमानतळाला विरोध करण्याचं काम या ठिकाणच्या खासदारांनी आत्तापर्यंत केलं। किंबहुना गोसासीपासून तर दावडी आणि दावडीपासून तर पिंपळगावपर्यंतचा रस्ता व्हावा ही आमची त्या निमित्तानं इच्छा होती, परंतु दुर्दैवानं पिंपळगावपासून तर दौंडकरवाडीपर्यंतचा रस्ता त्या भागामध्ये झाला आहे, तोही रस्ता अपूर्ण आहे, हाही रस्ता अपूर्ण आहे। खरं या परिसरामध्ये कनेरसरच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे, या ठिकाणी बाबासाहेब कल्याणीची आजही जमीन आहे, त्या परिसरामध्ये यायचं झालं तर हाच रस्ता त्यांना वापरावा लागणार आहे। मग हा रस्ता जर रुंद केला आणि त्या परिसरामध्ये त्यांनी डेव्हलपमेंट केली तर निश्चितपणाने गावाला फायदा होईल आणि त्यांना फायदा होईल। या परिसरामध्ये त्यांच्या ECZच्या अंतर्गत जी ठाकर समाजाची वाडी येत होती, ती वाडीची एक वेगळी वसाहत त्यांनी या परिसरामध्ये केली, आणि ती वसाहत केल्यानंतर ती वाऱ्यावर सोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं। मग नेमके रेल्वे जाणार कुठं
त्याला लोकांचा विरोध होणार नाही का? आज रेल्वेच्या संदर्भात ते भाष्य करतात, मग रेल्वेला सुद्धा जमीन जाणार आहे ते या खेड तालुक्यातले शेतकरी देणार आहेत का? त्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्की होणार आहे का? या संदर्भामध्ये खासदारांनी सुद्धा सांगावं. गेल्या 13-14 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांच्या निष्क्रियपणामुळं खऱ्या अर्थानं खेड तालुक्याचा विकास रोखलेला आहे. कुठले रस्ते झाले नाही, पिण्याच्या पाण्याची कुठली सोय केली नाही, विमानतळ या परिसरामध्ये होऊन दिलं नाही, ECZ या परिसरामध्ये होऊन दिला नाही, आणि तरीसुद्धा आज ते प्रत्येक गोष्टीचं श्रेय घ्यायला बघतात. ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. शासनाकडनं या राज्यमार्गासाठी तरतूद न करण्यामागे या भागातील विद्यमान आमदार सुरेश गोरे यांचा नाकारतेपणा आहे. 2.5 वर्षापूर्वी या परिसरामध्ये सत्तांतर झालं, या राज्यामध्ये सत्तांतर झालं, आणि या तालुक्याला जे नवीन नेतृत्व लाभले ते सुद्धा निष्क्रिय लाभलं. गेल्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये हा जो राज्य महामार्ग म्हणून ओळखला जातो शिरूर भीमाशंकर, याच्यावर 1 रुपया सुद्धा त्यांनी कुठं तरतूद केलेली नाही. आणि या रस्त्याचं रुंदीकरण रखडले, या रस्त्याचं डांबरीकरण रखडले. मग राज्य महामार्गाकरता आलेले पैसे गेले कुठं? या परिसरामध्ये हा इतका वाहतुकीचा रस्ता आहे. आज शिरूर पाबळ भीमाशंकर हा रस्ता जर वाहतुकीचा रस्ता बांधला आहे, त्याचबरोबर यमाई मातेचं या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे, पाबळचं तीर्थक्षेत्र आहे, निमगावचं तीर्थक्षेत्र आहे. 3 तीर्थक्षेत्र या एका रस्त्यावर होती. यात्रेच्या निमित्तानं आलेल्या भाविकांची या ठिकाणी फार मोठी गैरसोय होते. निदान तीर्थक्षेत्र म्हणून तरी या परिसराचा विकास व्हायला पाहिजे होता, तो सुद्धा या ठिकाणी या नेतृत्वानं केला नाही. म्हणून या परिसराला आमदार आणि खासदार हे निष्क्रिय असल्यामुळं खऱ्या अर्थानं या परिसराला न्याय मिळू शकत नाही. उद्योगपतींना 1.5 TMC पाणी, मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, यामागे खासदार आणि आमदार यांची निष्क्रियता आहे. आज उन्हाळा आलेला आहे, या परिसरामध्ये टँकरनं पाणी द्यावं लागते. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. ECZ करता 1.5 TMC पाणी धरणातनं दिलं जातं, पण या परिसरातल्या लोकांना कायमस्वरूपी पिण्याचं पाणी मिळावं याच्याकडे मात्र सरकारचं लक्ष नाही. ही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे. मध्ये एखाद्या उद्योगपतीला 1.5 TMC पाणी कुठनं काढून दिलं? मग इथल्या लोकांचा का अधिकार नाही का? यांना पिण्याकरता पाणी का दिलं जात नाही? शेती करता पाणी का दिलं जात नाही? हे तरी एकदा आम्हाला त्यांनी सांगावं. आणि म्हणून या निष्क्रिय सरकारमुळं, निष्क्रिय आमदार आणि खासदारांमुळं या परिसराची आज वाताहत झाली, हे मला या निमित्तानं आवर्जून तुम्हाला सांग. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ.